झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। अधिपती अधिपती हे घ्या चा। अगं तू कशाला आणलास? धनाजीला सांगितलं होतं की मी घ्या हो असू दे। अहो धनाजी एकटा काय काय करणार, त्याला बी लई कामं असतात बघा। म्हणजे बघा स्वयंपाक पाण्याचं तर काम करतोच त्यो, पण आता ताईनं का नाही त्याला घरची साफसफाई बी करायला सांगितल्या, गार्डन मधली बी साफसफाई करायला सांगितल्या। म्हणजे ताईला का नाही लई घाई झाल्या बघा लग्नाची। तिचं काय करावं तेच कळना झालंय। म्हणजे तिनं या वयात लगीन करायला तर ते जरा थोडं वेगळंच वाटतं नाही। म्हणजे असं करू नये तिनं, म्हणजे जरा तर विचार करावा तिनं, असं एवढंच म्हणायचंय म्हणजे मला। म्हणजे कोड्यात बोल नको, क्लिअर बोल, तुला काय बोलायचं ते पडदिशी बोल, मला जायचं फॅक्टरीत। अहो तसं नाही अधिपती, म्हणजे मला एवढंच म्हणायचंय का ताईने का नाही लग्नाची तयारी सुरू केल्या, बरं करावी, मला असं काय नाही, चांगलंच आहे तिनं लग्नाची तयारी सुरू करावी। म्हणजे आता ह्या वयात लगीन करत्या तर तिनं जरा थोडा विचार करून करावा का नाही, एवढंच म्हणायचंय मला। म्हणजे अहो लगीन का नाही लई थाटामाटात करायचा विचार आहे बघा तिचा। आई साहेबांचं लगीन आहे, थाटामाटातच होणार। तसं नाही अधिपती, होऊ देत, असं काही नाही, तिचं लगीन होतंय छान होतंय, होऊ देत, थाटामाटात करू देत, काही प्रॉब्लेम नाही। पण बाकीच्या लोकांचं काय करायचं? अहो नातेवाईकांचं आपल्या काय करायचं? मला का नाही लई पाहुण्यांची फोन आले हो, आणि त्यांनी विचारलं का तुमच्या ताईनं असं कसं काय या वयात कसं काय लगीन करायला ती। म्हणजे मला कळना झालंय हो त्यासनी काय उत्तर द्यायचं। आणि त्यांचं बी खरंच आहे की या वयात आता ताई लगीन करायला म्हणल्यावर जरा विचित्र तर वाटणारच। आणि मला काय वाटतंय का ताई का नाही असं 20-30 वर्षाच्या मुलीवानीच वागायली हो, तिला कसं समजावायचं हो अधिपती? मी काय म्हणते, लगीन करावं तिनं, पण असं घरगुती छोटेखानी पद्धतीनं करावं की, असं एवढं काय करायची गरज आहे नाही का? अहो म्हणजे सुनबाई घरी येईपर्यंत तर तिनं धीर धरावा का नाही? पण कसलं काय, अहो तिनं बँड मागिवलाय। बँड? वय की, अहो माझ्या समोरच तिनं फोन केलता बँडवाल्याला। बँड आता कशाला? अजून टाइम आहे लग्नाला, आता कशाला? मला ठाव आहे का ताईने समजा कशासाठी मागवलंय बँड वगैरे, पण म्या तुम्हाला सांगितलं हे ताईला कळू देऊ नकासा। म्हणजे प्रॉब्लेम तसा काय नाही, पण उगं ती माझ्यावर चिडल हो म्हणून, बाकी काय नाही। आणि माझं कसं आहे अधिपती का घरात काय घडतंय हे समजे का नाही तुम्हासनी येऊन सांगायला पाहिजे, म्हणजे तुम्हासनी बी माहिती असायला पाहिजे का नाही का घरात काय चाललंय काय नाही। म्हणजे कसं आहे मला का नाही तुमची लई काळजी आहे बघा, म्हणून मी तुमच्याशी बोलायला येते बघा। म्हणजे ताईचं लगीन होतंय हे चांगलंच आहे, आनंदाचीच गोष्ट आहे, पण लगीन होतंय म्हणून उगाच ताई काय बी करायला न ग, एवढंच मला म्हणायचंय, बाकी काय नाही। म्हणजे कसं आहे आपल्या घरात खुट्ट झालं का नाही तरी गाव भरायला कळतंय हो, ती होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते बघा हे समध्या गोष्टी। बँड कशाला बोलवलाय तेवढं सांगशील काय पडदिशी? अहो सुनबाईंच्या स्वागतासाठी। मास्तरीन म्हणजे स्वागतासाठी? वय की। बाबा बाळा आता पळबिण नको, माझं म्हणणं समजून घे, ही एकच संधी आहे तुला तुझ्या मागण्या पूर्ण करून घेण्याची। आणि बाळा एकतर आईंची स्वतःची इच्छा आहे तू परत यावंस, त्यात भुवनेश्वरीनं व्यवस्थित घोकंपट्टी करून घेतलेली असणार काय बोलायचं कसं बोलायचं, त्यामुळं आई इमोशनल होऊन सगळ्या तऱ्हेचे प्रयत्न करतील, तू इमोशनल नको हो। पण बाबा मी समजा असं केलं तर भुवनेश्वरी मॅडम किती चिडतील, त्या अजूनच काहीतरी कारस्थान करतील। ती चिडेल हे मान्य आहे, पण ती कितीही चिडली ना तरी या वेळेला ती तुला काही त्रास देऊ नाही शकत। म्हणजे अक्षरा, तिला हे लग्न इतकं हवंय ना की आता ती तुला दुखावणार नाही, ती अफोर्डच नाही करू शकत। तू जे म्हणशील ते सगळं मान्य करावं लागेल तिला। बाबा मला पटतंय तुमचं म्हणणं, मला फक्त आजींना नाही म्हणणं जड जाणार आहे। पण अक्षरा तुला आईनं नाही म्हणावंच लागेल, पर्याय नाहीये। मला आजींना नाही म्हणता येणार बाबा। अक्षरा तुला हे जमवावं लागेल, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय तुला। आणि बाळा हे तुला अधिपतीसाठी, तुझ्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या संसारासाठी, मुळात ते शाळेसाठी आणि तिथल्या विद्यार्थ्यांसाठी करायचंय। तुला आईनं नाही म्हणावं लागेल आता। खूप अवघड जाईल बाबा। अवघड आहे हे मला मान्य आहे, मला मान्य आहे तुझ्यासाठी खूप अवघड आहे, पण अक्षरा शाळेसाठी, तिथल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तुझ्या काहीतरी अटी आहेत ना, आपल्या घरचं भलं व्हावं म्हणून तू काहीतरी अटी घालतेस ना।
त्या सगळ्या अटी तुला आत्ताच भुवनेश्वरीला सांगाव्या लागतील आणि आत्ताच तिच्याकडून त्या मान्य करून घ्याव्या लागतील. ही एक संधी आहे बाळा तुझ्याकडे. पण बाबा अक्षरा, तूच मला सांगत होतीस ना की आता इमोशनल होऊन चालणार नाही, आता आपल्याला स्ट्रॅटेजीने वागायला लागेल. बरोबर आहे. आपण खरं वागलो ही आपली चूक झाली, मी खरं वागलो तर माझी ही अवस्था झाली, तू खरं वागलीस तुला घर सोडावं लागलं. या सगळ्या आपल्या चुका होत्या अक्षरा, आणि आता आपल्याला आपली चूक सुधारायची आहे. आणि ती चूक सुधारायची असेल ना तर आपल्याला हे सगळं करावं लागेल. मनावर दगड ठेवावा लागेल. इमोशनपेक्षा स्ट्रॅटेजीला महत्त्व द्यावं लागेल. अक्षरा, मी तुझं ऐकलं, आता तू माझं ऐकण्याची वेळ आहे. आता भुवनेश्वरी तुला घरी परत आणण्यासाठी आकाश पाताळ एक करेल. तू जे म्हणशील त्याला हो म्हणेल, पण तू बधू नको. तू अगदी काळजीपूर्वक तुझ्या ज्या सगळ्या मागण्या आहेत ना त्या मान्य कर आणि मगच परत ये. कारण एकदा का अक्षरा आमचं लग्न झालं ना तर ती कोणाच्या बापाला ऐकणार नाही. हीच वेळ आहे बाळा, आता स्ट्रॉंग हो. येऊ नको आज घरी. तू तुझ्या मागण्या पाठव घरी आज. तू येऊ नको. आणि हो, ती म्हणेल की मी तुझ्या सगळ्या मागण्या मान्य करते, पण त्याच्यावरती विश्वास ठेवू नको. म्हणजे त्या भुवनेश्वरी नावाच्या बाईवर माझा कणभर विश्वास नाही आहे. ती कशी आहे तुला माहिती आहे. आज तिने तुला शब्द दिलाय म्हणून उद्या तो ती पाळेल असं नाही आहे. आज स्वार्थासाठी हो हो म्हणेल सगळ्याला, पण उद्या बरोबर पलटी मारेल ती. त्यामुळं सगळं ऑन पेपर कायदेशीर पद्धतीनं करून घे. आणि अक्षरा, या सगळ्यामध्ये शाळेचा मुद्दा हा व्यवस्थित सोडवून घे. तो तुझ्या प्रायोरिटीवर ठेव. कारण हे शाळा प्रकरण भुवनेश्वरीच्या इगोवर आले आता. ती आत्ता म्हणताना म्हणेल की शाळेचं माझ्या काही डोक्यात नाही आहे, पण तिच्या तेच डोक्यात आहे. तिला कधी एकदा शाळा बंद करेन असं झालंय. आत्ता कबूल करताना तुला कबूल करेल की मी शाळेला हात लावणार नाही, पण बरोबर ती गुपचूप त्या बिल्डरशी डील करेन. आणि नंतर काय हात वर करायला रिकामी की आता काय एकदा शाळेचा व्यवहार झालाय, आता काय आमच्या हातात नाही वगैरे, हे सगळी नाटकं करेल. ते तुला कबूल करेल की मी काही शाळेला हात लावणार नाही, पण नेमकं गुपचूपपणे ती त्या बिल्डरशी डील करेल. आणि एकदा डील केलं की मग व्यवस्थित हात वर करेल. आता काय जागा आमच्या ताब्यात नाही, त्या बिल्डरची झाली. आता ते सांगतील ते खरं, आम्ही कसं काय मध्ये बोलणार. ही सगळी नाटकं व्यवस्थित करेल. त्यामुळे आपल्याला प्रत्येक पाऊल सावधपणे टाकायचं आहे. सगळं कागदावरती रितसर लिहून घे. शाळा मोकळी कर आधी. आणि यासाठी मला सगळ्यात आधी आज आईना नाही म्हण. मला खूप टेन्शन आलंय बाबा. भीती वाटते. बाळा, तूच मला समजावून सांगितलंस ना की आता घाबरून चालणार नाही, आपल्याला भीतीवर मात करावी लागेल. हो बाबा, पण मी आजींशी कसं बोलू मला नाही कळत आहे. अक्षरा, मी पुन्हा तुझ्या शब्दात सांगतोय, हीच ती वेळ आहे. आता इमोशनल नाही, प्रॅक्टिकल व्हावं लागेल. तर आणि तरच आपल्याला जे हवंय ते आपण साध्य करू शकतो. भुवनेश्वरी बघितलंस ना कसं वागते, कसं स्वतःला हवं ते करून घेते. इमोशन्स वगैरे कसलाच विचार करत नाही ती. ज्याला मुलगा म्हणते त्याच्या कल्याणाचाही विचार करत नाही. जे स्वतःला हवं, जे स्वतःला पाहिजे त्यावेळचा स्वार्थ काय तेवढं बघते. किती प्रॅक्टिकल होऊन सगळे डिसिजन्स घेते बघितलंस ना. म्हणजे आपल्याला तिच्यासारखं सगळं करायची गरज नाही, तिच्यासारखं व्हायची पण गरज नाही, पण प्रॅक्टिकल तरी व्हावं लागेल ना. आज जर तू आईंच्या बरोबर घरी आलीस ना तर भुवनेश्वरी जिंकेल. आपल्याला ते होऊ द्यायचंय. थोडीशी कठोर हो. हे सगळं भल्यासाठी करतेस, सगळ्यांच्या चांगल्यासाठी करतेस, हे लक्षात ठेव. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज